हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत दहीचे कबाब. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. एक बाउल भरून पनीर घेतलेलं आहे किसून. त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, हिरवी मिरची, टूटी फ्रुटी, सिमला मिरची बारीक चिरून, मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता इथे एक ताट घेणार आहे आणि त्यामध्ये जे दही आहे ते थोडं हाताने सॉफ्ट करून घेणार आहे या प्रकारे. त्यानंतर त्यामध्ये एक वाटी किसलेलं पनीर घेणार आहे. त्यानंतर सिमला मिरची घालणार आहे, टूटी फ्रुटी घालणार आहे, नंतर हिरवी मिरची घालणार आहे, थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मैदा, एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून डो बनवून घेणार आहे. सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला कबाब बनवण्यासाठी या प्रकारे. त्यानंतर त्यामधनं एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि तो असा हातावर गोल करून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कबाब तयार करून घ्यायचे आहेत. मी तयार करून घेतलेले आहेत. तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं. आता यामध्ये आपण हे कबाब मंद आचेवर तळून घेणार आहे. सुरुवातीला गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि त्यानंतर स्लो करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. मग ते वरून असे कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट आपले कबाब तयार होणार आहेत. हा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत. याच प्रकारे मी अजूनसुद्धा तयार करून घेणार आहे. बाकीचे पण तळून घेणार आहे. कलर बघू शकता, खूपच सुंदर कलर आलेला आहे. त्यानंतर गरमागरम टोमॅटो केचप बरोबर सर्व करू.